नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 205.02 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 217.12 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 262 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 110.25 रुपये आणि आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 55.14% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:2 च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 1:2 च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल आणि स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया भारत बिजली लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,762 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,689.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,712.50 रुपये आणि भारत बिजली लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 153.15%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 35 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया नीलमलाई ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,490 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 278.81 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,680 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,150 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.38%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 50 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 13 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 508.45 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 527.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 226.85 रुपये आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 123.89%चे रिटर्न दिले आहे आणि कोल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 623.55 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 654 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 171.30 रुपये आणि REC लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 221%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3 रुपये
50 पैसे म्हणजे 3.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी REC लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.